इकडे पुणतांब्यातील सुकाणू समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी नवीन सुकाणू समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये बहुतांश नेते हे शरद जोशींचे शिलेदार आहेत। मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात कुजबूज केली आणि शेतकरी संपात फूट पडली। आंदोलन थंडावलं, पण त्याच आंदोलनाला उभारी देण्यासाठी आता 21 जणांची नवी फळी सज्ज झाली आहे। त्यात राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, विजय जावंधिया, शिवाजी नाना नानखिले, डॉक्टर गिरधर पाटील आणि अनिल धनवट या 6 जणांचा समावेश आहे। हे 6ही जण शरद जोशींच्या मुशीत वाढलेले, त्यामुळे शरद जोशींचं पुन्हा एक होण्याचं स्वप्न सत्यात येणार का? राजू शेट्टींच्या ऊसाच्या आंदोलनानंतर खुद्द शरद जोशींनी ही भावना व्यक्त केली होती। एकत्र येणं हा विषय अगदी वेगळा आहे। त्याच्यामध्ये काही सैद्धांतिक आणि तात्विक प्रश्न आहेत, ते काय सर्व सुटलेले नाहीत, पण तो एक फार मोठी पायरी राजू शेट्टींच्या या यशस्वी नेतृत्वामुळे स्पष्ट झाली आहे। आणि यापुढे मला असं वाटतं की पूर्वीच्या मानाने यापुढे तिन्ही प्रवाहांना एकत्र येणं जास्त सोपं होईल। आज ते काही लगेच त्याची तयारी झाली आहे असं नाही, पण तो एक पाऊल आम्ही पुढे टाकलं आहे नक्की। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याच्या घामाचे दाम मागण्यासाठी आवाज दिला शरद जोशींनी। ते शेतकऱ्यांचे पंचप्राणही बनले, मात्र त्यांचे शिलेदार नाराज होत गेले आणि त्यांच्या हयातीतच शेतकरी संघटनेत फूट पडली। राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी केली, रघुनाथदादाही आपल्या संघटनेपुरतेच उरले। प्रत्येक शिलेदाराची वेगळी संघटना उभी राहिली, पण हेच शिलेदार आता एकाच बॅनर खाली आले। राज्यस्तरीय नेत्यांची बैठक आपण 8 तारखेला नाशिकमध्येच बोलवलेली आहे आणि या संपूर्ण आंदोलनाची फेर आखणी, त्याच्यामध्ये काय असावं काय नसावं, कोण त्याच्यामध्ये प्रमुख असेल, वैचारिक बैठक, वैचारिक दिशा, या सगळ्यांचा विचार होऊन हे जखमी झालेलं आंदोलन परत उभारताना आपल्याला जुन्या चुका टाळून नव्याने काय काय त्याच्यामध्ये घेता येईल याचा प्रामुख्याने विचार होणार आहे। बऱ्याच काळानंतर हे सर्व शेतकरी नेते एकत्र येत आहेत। शेतकरी संपाच्या निमित्तानं काही काळ का असेना शरद जोशींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचं महाराष्ट्र पाहतोय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।